पुढची बातमी पाहूयात। विकास कामांवरून ग्रामपंचायतींमध्ये तुफान राडा झालाय। सांगलीच्या मिरज तालुक्यातील वडडी ग्रामपंचायत मधला हा सगळा प्रकार आहे। ग्रामपंचायत सदस्यांच्या भावांसह दोघांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। सरपंच गटाच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण झाल्याचं बोललं जात आहे। विकास कामांवरून प्रश्न उपस्थित केल्याच्या रागातून ही मारहाण झाल्याचं समजतंय। सांगलीच्या मिरज तालुक्यातली वडडी इथे ग्रामपंचायती विकास कामावरून ग्रामपंचायत सदस्यांच्या भावांसह दोघांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। सरपंच गटाच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आता जखमींकडून करण्यात आलाय। वडडी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये गावच्या विकास कामावरून प्रश्न उपस्थित केला आणि याच रागातून मारहाण करण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात येतोय। महेंद्र शिंदे सरकार यांचे कार्यकर्ते, त्यामध्ये प्रामुख्याने मुकेश वाघमारे, लखन पवार, सागर कांबळे आणि सूरज पाटील या सर्व लोकांनी आम्हाला काच कारखाना इथे अडवून, बेडवरला अडवून मला आणि नंदुभाऊला जबरदस्त मारहाण करून त्या मारहाणीचा व्हिडिओ हे महेंद्रसिंग शिंदे सरकारांना आमच्यासोबत मारहाण करता करता दादा यांचा काटा काढला असं म्हणून त्यांना तो मेसेज फॉरवर्ड केलेला आहे। त्यामुळे आता विकास कामांसाठीचा प्रश्न ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित केला आणि यानंतर या दोघांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आता केला जातोय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण सध्या आपल्या सोबत आहे। दीपक, नेमकं जर विकास कामांवरून जर प्रश्न उपस्थित करता येत नसतील आणि जर त्याच्यावरून मारहाण होत असेल तर कुठेतरी हे चुकल्यासारखं वाटतंय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत हा महत्वाचा विकासाचा भाग असतो आणि अशा परिस्थितीमध्ये ग्रामसभा आणि इतर गोष्टीमध्ये मासिक सभेमध्ये हा प्रकार घडलेला आहे। जर लोकांनी प्रश्न विचारले तर लोकांना बेदम मारहाण केली जाते, असा प्रकार वड्डीमध्ये हा समोर उघडकीस आलेला आहे। यामध्ये ग्रामपंचायत सदस्यासह त्याच्या भावाला सुद्धा मारहाण केलेली आहे आणि विकास कामांचा जाब विचारला, विकास कामाबाबत प्रश्न विचारला, या एका मुद्द्यावरून त्यांना मारहाण केल्याचे समजते। या बाबतीत आता मिरज ग्रामीण पोलिसांमध्ये संबंधितांनी तक्रार दिली आहे आणि पुढील कारवाई मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत। धन्यवाद दीपक, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।